धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा गेल्या 4 दिवसापासून घसरलेला आहे. तब्बल 5 अंशापर्यंत हे तापमान आलेले आहे. आपण बघू शकतो की अनेक नागरिक या ठिकाणी व्यायामासाठी आलेले आहेत आणि या नागरिक हे रोज या ठिकाणी व्यायामासाठी येत असतात. या नागरिकांशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे? आज 4-5 दिवसापासून धुळ्यातल्या थंडीबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात कुतूहल आहे. कारण काश्मीर नंतर 5 अंशापर्यंत तापमान या धुळे शहराचं गेलेलं आहे. अतिशय कडाक्याची लाट या ठिकाणी या धुळे शहरात 3-4 दिवसापासून पसरलेली आहे आणि या थंडीतही अनेक चांगले युवक नागरिक व्यायामाचा आनंद घेतात. या थंडीबद्दल या संपूर्ण महाराष्ट्रातही आज आम्हालाही बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वर्षांची थंडी अनुभवायला मिळते आहे. आपण काय म्हणाल? आमची अशी मागणी आहे की प्रशासनाकडे की थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मुलांची जी शाळा आहे ती लवकर सुरू होते, तिचा टायमिंग चेंज केला पाहिजे. परंतु प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आमची विनंती आहे. नक्कीच. आपण काय म्हणाल? माझं म्हणणं आहे की बुवा या थंडीमध्ये लोकांनी सकाळी लवकर उठून व्यायाम करायला पाहिजे आणि ही थंडी काही शरीराला हानिकारक नाही आहे. व्यायाम करण्यासाठी एकदम मस्त टायमिंग आहे आणि सगळ्यांनी लवकरात लवकर उठून व्यायाम करायचा आहे आणि शरीराला तंदुरुस्त ठेवायचं आहे. नक्कीच या थंडीचा फायदा सर्व नागरिकांनी घ्यावा आणि काश्मीर सारखी थंडी या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे असं या ठिकाणच्या नागरिकांनी दिले आहे. मनीष वासवानी, TNN मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.